नमस्कार सर्वांना. चातुर्मासानिमित्ताने स्वामी समर्थाच्या रचना आणि संतकवी दासगणू वाङ्मय दर्शन या माझ्या पुस्तकातील प्रकरणांचं क्रमशः वाचन हा आध्यात्मिक उपक्रम मी सुरू केलेला आहे. यास आपण सगळे उत्तम प्रतिसाद देत आहात आणि यापुढील विवेचनासही आपण अभिप्राय द्यावेत आणि प्रतिसाद द्यावा ही विनंती. तसंच चॅनलला लाईक सबस्क्राईब करावं ही विनंती. दासगणू वाङ्मय दर्शन या माझ्या पुस्तकातील आजच्या विवेचनाला आरंभ करतो. याआधी आपण संतकवी दासगणू यांनी महाकाव्य लिहिले आहे. त्यातील 2 महाकाव्याबद्दल जाणून घेतलं. आजच्या एपिसोडमध्ये पुढील महाकाव्याबद्दल आपण जाणून घेऊया. भक्ती सारामृत हा दासगणू महाराजांचा 3रा ग्रंथ. विस्ताराने मोठा असलेल्या ग्रंथात 63 अध्याय असून ओवी संख्या 12,537 इतकी आहे. श्री दासगणूंच्या वाङ्मयाची सर्व वैशिष्ट्ये या ग्रंथात एकवटली आहेत असे आपल्याला आढळून येते. हा एकच ग्रंथ जरी दासगणू महाराजांनी लिहिला असता तरी त्यांची कीर्ती श्रेष्ठ संतकवी म्हणून झाली असती यात शंकाच नाही. या ग्रंथाची भाषा अत्यंत सरळ, सोपी व प्रसादपूर्ण आहे. श्री ज्ञानदेवाची ओवी 3.5 चरणांची तर एकनाथांच्या ओवीचे 4.5 चरण असतात. श्री दासगणू महाराजांनी या भक्ती सारामृत ग्रंथातील ओवींची रचना ही 4 चरणांची केलेली आहे. 4 चरणी ओव्यामुळे एक वेगळीच लयबद्धता या काव्याला आलेली आहे. भक्ती सारामृतात ओव्यांची रचना विशेष डौलदार असल्यामुळे त्यातील लय अधिकच मोहक झालेली आहे. महाराजांच्या समन्वयवादी तत्त्वज्ञानाचाही प्रकर्ष या ग्रंथात आढळून येतो. सामाजिक नीतिबोधातील वैशिष्ट्ये आणि राष्ट्रीय विचारातील समतोलपणा याचेही अनुपम असे दर्शन या ग्रंथात होते. साहजिकच भक्ती सारामृत म्हणजे श्री दासगणू महाराजांच्या काव्यमालेतील कौस्तुभ स्वरूप असे महाकाव्य ठरते. प्रांतोप्रांतींच्या 54 संतांची चरित्रे या ग्रंथात महाराजांनी रसाळपणे गुंफली आहेत. चरित्रांची व्यापकता तसेच ग्रंथांच्या शेवटी येणारी अनेक सिद्ध साधकांची व भक्तांची नामावलीही विस्ताराने येते. हे सर्व पाहून महाराजांच्या बहुश्रुतपणाचे आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. भक्ती सारामृत हा ग्रंथ शके 1847 वद्य दशमीला समाप्त झाला. मनोरंजन प्रेसमध्ये हा ग्रंथ छापला गेला. यानंतरचा श्री दासगणू महाराजांनी लिहिलेला ग्रंथ आहे गुरुचरित्र सारामृत. सरस्वती गंगाधर यांनी रचलेले 52 अध्यायाचे जे सुप्रसिद्ध गुरुचरित्र आहे त्याचा हा 16 अध्यायांचा सारांश रूप असा ग्रंथ आहे. या ग्रंथातील ओव्यांची संख्या 2,734 इतकी आहे. उत्कृष्ट सारांश कसा असावा याचा हा गुरुचरित्र सारामृत ग्रंथ म्हणजे एक चांगला नमुना आहे. सुमध्व विजय सारामृत हा महाराजांचा 5वा ग्रंथ. वैष्णव मताचे संस्थापक पूर्णप्रज्ञ श्री मध्वाचार्य यांच्या जीवनचरित्रपर हा ग्रंथ आहे. या ग्रंथाचे 11 अध्याय असून ओवी संख्या 1924 आहे. हा ग्रंथ शके 1860 पंढरपुरास पूर्ण झाला. यानंतरचा श्री दासगणू महाराजांनी लिहिलेला 6वा ग्रंथ हा घरोघरी पोहोचलेला आहे. आम्ही सगळेच या महाकाव्याचं प्रासादिक ग्रंथाचं पारायण करत असतो. त्याचं नाव आहे श्री गजानन विजय चरित्र. शेगावच्या गजानन महाराजांचं हे चरित्र या ग्रंथामध्ये दासगणू महाराजांनी ओवीबद्ध केलेलं आहे. या गजानन विजय ग्रंथाचे 21 अध्याय असून ओवी संख्या 3,668 इतकी आहे. शेगाव येथील मठातील काही कागदपत्रे पाहून व गजानन महाराजांच्या सहवासाने पावन झालेल्या
काही पुरुषांनी प्रत्यक्ष सांगितलेली माहिती ऐकून त्या घटना दासगणू महाराजांनी रसाळ वाणीने भक्तिपूर्ण अशा शब्दबद्ध केल्या आहेत. श्री गजानन विजय या ग्रंथामध्ये संतांचा महिमा गाताना श्री दासगणू महाराज म्हणतात, संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे. संत हे सन्नितीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची, संत भव्य कल्याणाची पेट आहे विबुध हो. त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश, आजवरी ना कवणास संतांनी या दगा दिला. ईश्वरी तत्वाचे वाटाडे संत हेची रोकडे, हे अमोघ ज्ञानाचे ते गाडे भरली असती प्रत्यक्ष. संत चरणी ज्यांचा हेत त्यांचा ऋणी रुक्मिणी कांत, आता मलरहित करा चित्त गजानन चरित्र ऐकावया. असा हा प्रासादिक ग्रंथ आपल्यापैकी बहुत्यांनी वाचलेला आहे. नित्यपारायणामध्ये हा ग्रंथ असतो. मी सुद्धा एक साधक आहे या ग्रंथाचा. श्री गजानन विजय हा ग्रंथ शके 1861च्या चैत्र शुद्ध प्रतिपदेश शेगाव येथे श्री दासगणू महाराजांनी लिहून पूर्ण केला. आजचा एपिसोड कसा वाटला? आपले अभिप्राय लाईक कॉमेंट्स द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या एपिसोडमध्ये पुढचा भाग आपल्या पुढे सादर करेन. सद्गुरुनाथ महाराज की जय.